हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 3 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ऊर्जाने आपली पहिली वहिली केस जिंकली, पद्माला न्याय मिळवून दिला, तिच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला, हर्षवर्धन जहागीरदारला भर कोर्टात अपमानित करून हरवलं. पण या सगळ्यासाठी तिचं कौतुक झालंच नव्हतं, कारण ऊर्जा ही तिच्या प्रेमाच्या माणसांमध्ये चाळीत गेलीच नव्हती. पण आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा चाळीत पोहोचली. चाळीत पोहोचल्यानंतर तिच्या आईने तिचं स्वागत केलं. या दोघींच्या डोळ्यात पाणी होतं. मग ऊर्जाने आपल्या बाबांना सांगितलं की मी तुमचा बदला घेतलाय. ज्याने तुम्हाला हरवलं, अपमानित केलं, त्या हर्षवर्धन जहागीरदाराला मी कोर्टात हरवलं, अपमानित केलं. आणि मग चाळीतल्या सगळ्या माणसांनी, दळवी काकू, चायचुई खारीखुरी आणि चाळीतल्या सगळ्या लहान मुलांनी, बायका पोरांनी, सगळ्यांनी ऊर्जाचा सन्मान केला. सगळेजण आनंदाने नाचत होते, आनंद साजरा करत होते. त्यामुळे ऊर्जा, शौर्य सगळे खूप खुश झाले. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्पिता हर्षवर्धनला म्हणते, अंकल, बाबा तुमच्यावर खूप चिडले आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर विक्रांतला जेलमधून सोडवा, म्हणजे माझं आणि शौर्याचं लग्न होईल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि अर्पिता चक्क शौर्यजवळ जाते आणि त्याला मिठी मारते. अर्पिताचं हे वागणं पाहून सगळेजण खूप चिडतात. अर्पिता अशी वेड्यासारखी का वागतीये हे कोणालाच कळत नाही. हर्षवर्धन, विजया, आजी, ऊर्जा हे सगळे तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. आणि ऊर्जा ही शौर्यजवळ येते. शौर्यला म्हणते, शौर्य, आता आपलं लग्न होणार आहे, आपण लवकरच लग्न करणार आहोत. आणि तुला माहिती आहे का, मी आपल्या लग्नाची अर्ध्यापेक्षा जास्त तयारी केली आहे. आणि मी तर मंगळसूत्रसुद्धा फायनल केलं आहे. विजया काकूंना विचारलं होतं, त्यांनी मला मदत केली होती. हर्षवर्धन, शौर्य, ऊर्जा यांना कळतच नाही की अर्पिताला ही विजया का मदत करते. त्यामुळे शौर्य खूप चिडतो आणि विजयाला बाजूला बोलवतो आणि जाब विचारतो, मॉम, हे काय करतेस तू? तू अर्पिताला मंगळसूत्र निवडण्यासाठी मदत केली? तर विजया म्हणते, शौर्य, आता शांत राहा, काही बोलू नको, मी तुझ्याशी सगळं नंतर बोलेल. शौर्य म्हणतो, पण मॉम. विजया म्हणते, प्लीज मला थोडा वेळ दे, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही आहे. तेवढ्यात तेथे अर्पिता येते आणि म्हणते, तुम्ही दोघे सिक्रेटली काय बोलताय? चला बरं इकडे, आपण आहे ना सगळे एकत्र मिळून ठरूया. असं म्हणून अर्पिता ही ऊर्जाला पाहतसुद्धा नाही आणि शौर्यला म्हणते, शौर्य, मी ना लग्नाची अर्ध्यापेक्षा जास्त तयारी केली आहे, सगळं ठरलंय. आपण आता शॉपिंगला जायचं, लग्नाचे कपडे सिलेक्ट करायचे. अर्पिताची अवस्था पाहून ऊर्जाला सुद्धा खूप टेन्शन येतं. पण दिव्या मात्र हसत असते, तिला मजा येत असते. हर्षवर्धन चिडून म्हणतो, अर्पिता, आता बस झालं. आता तू एक काम कर, तू येथे राहा, शांत बस. आणि हर्षवर्धन हा विजयाला म्हणतो, विजया, अर्पिताला काय हवं आहे, काय नको आहे, त्या सगळ्याकडे लक्ष दे. विजया ही अर्पिताला म्हणते, अर्पिता, आता आहे ना या सगळ्यांना कोर्टात जायचं आहे, सगळे खूप बिझी आहे ना, त्यामुळे आपण हे शॉपिंग वगैरे याबद्दल नंतर बोलूया, तू टेन्शन घेऊ नको. ऊर्जा विजया आणि अर्पिताकडे निरखून पाहत असते. या दोघींचं नेमकं चाललंय काय? अर्पिता खरं वागतीये की नाटक करतेय, हा प्रश्न तिच्याही मनात असतो. अर्पिता विजयाला म्हणते, ओके आंटी. आणि ती शौर्यला सांगते, शौर्य, आपण नंतर बोलूया बरं का, आता तू जा कोर्टात. आणि अर्पिता पुन्हा एकदा हर्षवर्धनजवळ येते आणि म्हणते, अंकल, आता तुम्ही कोर्टात जा, लवकर विक्रांतला जेलमधून सोडवा. आणि एकदा विक्रांत जेलमधून सुटला ना की माझं आणि शौर्याचं लग्न. असं म्हणून ती पुन्हा एकदा शौर्यजवळ येते, त्याच्याशी लगट करते, त्याला मिठी मारते. आणि हे सगळं शौर्याला बिलकुल आवडत नाही. ऊर्जासुद्धा हे शांतपणे पाहत असते. एखादी दुसरी बायको असती तर आत्तापर्यंत अर्पिताला हाकलून लावलं असतं, पण ऊर्जा असं काहीच करत नाही. आणि अर्पिता शौर्याला विचारते, शौर्य, आज आपण दोघांनी कोर्ट झाल्यानंतर शॉपिंगला जायचं का? मस्त फिरायला जाऊया. तर शौर्य म्हणतो, अर्पिता, मला आहे ना खूप कामं आहे कोर्टामध्ये, आपण या सगळ्याबद्दल आहे ना नंतर बोलूया. चल ऊर्जा. असं म्हणून शौर्य हा घराबाहेर निघून जातो. त्याच्या मागे मागे हर्षवर्धन आणि आदित्यसुद्धा जातो. तर ही अर्पिता डोक्यावर ओढणी घेते आणि वेगवेगळे एक्सप्रेशन देऊ लागते, अगदी डोक्यावर परिणाम झाल्यासारखे. ऊर्जा तिच्याकडे निरखून पाहत असते. अर्पिताची झालेली ही अवस्था पाहून ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटतं. थोड्या वेळानंतर शौर्य आणि ऊर्जा हे दोघे कोर्टात असतात
आणि शौर्य हा ऊर्जाला सांगत असतो, ऊर्जा, मी त्या माणसाला किती सांगत होतो, अरे बाबा तू खाली प्लॉटवर तुझी नेम प्लेट लावली नाही, काही फेन्सिंग केलं नाही आणि मग त्याच्यावर कब्जा झाला तर ही तुझी चूक आहे, तू आधी काळजी घ्यायला हवी होती. शौर्य हे सगळं सांगत असतो, पण ऊर्जाचं काही लक्ष नसतं, ती वेगळ्याच विचारात गुंग असते. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा, कसला विचार करतेयस? तर ऊर्जा म्हणते, शौर्य, आज सकाळी आपल्या घरी जे काही झालं अर्पिताबद्दल, मी त्याचा विचार करते. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, तर ऊर्जा ही त्याला समजावून सांगते, नाही शौर्य, मी काही चिडली नाही आहे, ना तुझ्यावर ना अर्पितावर. मला खरं सांगायचं तर अर्पिताची खूप काळजी वाटते. अर्पिता हे ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे की तुझं आणि माझं लग्न झालं आहे, आता तिचं तुझ्याशी लग्न होऊ शकत नाही हे ती स्वीकारायलाच तयार नाही आहे आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, पण ऊर्जा, आपण काय करू शकतो? आपण तिला काही स्पष्टपणे सांगूसुद्धा शकत नाही, मॉम डॅड मला तसं करू देणार नाही. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, मला काय वाटतं, तुला तिच्याशी बोलायला हवं. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, मी तिच्याशी काय बोलायचं? तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, सध्या ती फक्त तुझ्याशीच बोलेल, तू जे काही बोलतो ते ऐकून घेईल, त्यामुळे तूच तिच्याशी बोलावं अशी माझी इच्छा आहे. परंतु शौर्याला हे पटत नाही. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा, जर मी तिच्याशी बोलायला गेलो तर तिचा गैरसमज आणखीन वाढेल, तिला असं वाटेल की मलाही तिच्याशी लग्न करायचं आहे, मीही तिच्यावर प्रेम करतोय आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे, मला तिला खोटी सिंपत्ती द्यायची नाही आहे, मी तिच्याशी नाही बोलणार. ऊर्जा म्हणते, शौर्य, मी तिला खोटी सिंपत्ती द्यायला सांगतच नाही आहे, उलट तू तिला रियालिटी सांगायला हवी, पण प्रेमाने, चिडचिड रागराग न करता तू तिला समजून सांगायला हवं की आता माझं आणि ऊर्जाचं लग्न झालं आहे, ऊर्जा माझी बायको आहे आणि आपलं लग्न होऊ शकत नाही, आपलं नातं हे संपलं आहे. पण शौर्यला हे अजूनही पटलेलं नसतं. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा, तिला हे सगळं पटेल का? आणि हे तर तिला दुसरं कुणीही सांगू शकतं, मी सांगण्याची काय गरज आहे? ऊर्जा म्हणते, शौर्य, तू जर तिला नाही सांगितलं आणि दुसऱ्या कोणी सांगितलं ना तर कदाचित तिला ते पटणार नाही, तिचा विश्वास बसणार नाही आणि तू जर तिच्याशी नाही बोलला तर तिने तिच्या अवतीभोवती जे आभासी जग निर्माण करून ठेवलं आहे, ज्यात तिला असं वाटतंय की तुझं लग्न झालेलं नाही आहे आणि तुझं अर्पिताशी लग्न होणार आहे, ती लग्नाची तयारी करते, शॉपिंग करते, हे जगच तिला खरं वाटायला लागेल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू काय, कुणी डॉक्टरसुद्धा तिला या परिस्थितीतून बाहेर काढू शकणार नाही आणि ती या सगळ्याच्या पलीकडे निघून जाईल. शौर्यलासुद्धा तिची खूप काळजी वाटत असते की खरंच अर्पिताची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आणि इकडे अर्पिता अजूनही हर्षवर्धनच्या शौर्याच्या घरीच असते. आजी, विजया आणि दिव्या तिच्या शेजारी असतात आणि त्यांनी अर्पिताला ज्यूस प्यायला दिलेला असतो आणि अर्पिता कधी न मिळाल्यासारखं, एखाद्या अधाशासारखं हा ज्यूस पित असते. नुसतं घटा 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 आणि हा सगळा ज्यूस तिच्या कपड्यांवर सांडत असतो, खाली तोंडातून घरंगळत असतो आणि हे सगळं किळसवानं पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की एवढी आमदाराची मुलगी, एवढी श्रीमंत मुलगी, शिकलेली, सवरलेली, हुशार मुलगी आणि अशी का वागतीये, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. सगळे तिच्याकडे पाहतच राहतात. या दिव्याला तर खूप किळस वाटते आणि विजया म्हणते, अगं अर्पिता, हळूहळू पी ना. तर अर्पिता म्हणते, ओ काकू, मला तर आहे ना हा ज्यूस पाहिजेच नव्हता, मी ना ऑफ शुगर आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना, पण फक्त तुम्ही म्हणालात म्हणून मी हा ज्यूस पिले, सॉरी बरं का, पण मला अजून ज्यूस नको आहे आणि मला हा सुद्धा ज्यूस प्यायचा नव्हता. अशी तिची बडबड सुरूच असते. ती कधी वेड्यासारखी हसते, कधी बोलते. तिची अवस्था पाहून आजी आणि विजयाला खूप टेन्शन येतं. दिव्याला तर खूप किळस वाटत असते आणि ज्यूस पिल्यानंतर ही अर्पिता जिभेने पूर्ण तोंड ओठ असं साफ करून घेते, एकदम वेड्यासारखी वागत असते. विजया आणि आजीला खूप टेन्शन आलेलं असतं. आजी ही विजयाला म्हणते, विजया, मला नाही वाटत ही मुलगी घरी सांगून आली आहे, तू आत्ताच्या आत्ता तिच्या आईला कॉल कर आणि सांग ती येथे आली आहे. विजया म्हणते, आईसाहेब, विक्रांत जेलमध्ये गेल्यापासून ते सगळे आपल्यावर खूप चिडले असतील, मग मी कसा फोन करू? आईसाहेब म्हणतात, ठीक आहे, तू रूममध्ये चल, मला फोन लावून दे, मी तिच्या आईशी बोलते. आणि या दोघीही रूममध्ये निघून जातात. या दोघी गेल्यानंतर दिव्याला तर आई ती संधीच मिळते आणि दिव्या ही अर्पिता समोर जाऊन बसते आणि अर्पिताला म्हणते, पी बरं तू ज्यूस, झाला का ज्यूस पिऊन तुझा? आणि तिच्या तोंडाला सगळा ज्यूस लागलेला असतो. तर दिव्या ही क्षणभर स्वतःच्या साडीच्या पदराने ज्यूस पुसण्याचा विचार करते, पण किळस वाटून मग तिच्याच ओढीने तिचं तोंड पुसते आणि विचारते, काय ग अर्पिता,
तू अशी का वागतीयेस? खरंच तू अशी झाली आहेस की नाटक करतीयेस? हे ऐकून अर्पिता ही दिव्याकडे रागारागाने पाहू लागते. दिव्यासुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करते की अर्पिताला खरंच वेड लागलंय की अर्पिता येडा बनून पेढा खाण्याचा प्रयत्न करतेय. अर्पिता दिव्याकडे रागारागाने पाहू लागते, पण दिव्यासुद्धा काही कमी नाही आहे. तीसुद्धा मांजरीच्या नजरेने तिला ओळखण्याचा प्रयत्न करत असते की ही खरं बोलतीये की नाटक करतीये. आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला समजवण्याचा प्रयत्न करत असते. शौर्य, मी तुला सांगतच नाही आहे की तिला सिंपती दे किंवा मग आपलं लग्न होईल अशी खोटी आशा दाखव. तू उलट तिला सत्य दाखव की माझं ऊर्जाशी लग्न झालं आहे आणि आता आपलं नातं पुढे जाऊ शकत नाही, तरच ती खऱ्या जगातील, नाहीतर तिची अवस्था ही आणखीन बिकट होईल. आणि शौर्य, काही काही गोष्टी या प्रेमानेच हँडल कराव्या लागतात, सिंपथी दाखवावीच लागते. समोरची व्यक्ती कोण आहे, तिची मनस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. आणि अर्पिताच्या बाबतीत हे तूच करू शकतो यावर माझा विश्वास आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, फक्त तू सांगतेस ना म्हणून मी अर्पिताशी बोलायला तयार आहे. पण अर्पिताने ऐकलं नाही तर यात मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. मला तिला सगळं स्पष्टपणे सांगावंच लागेल. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, आणि अजून एक, आज तू कोणतंही कारण द्यायचं नाही आहे. आज तू चाळीस जाणार आहेस तुझ्या आईला भेटायला. तर ऊर्जा म्हणते, अरे हो, त्यामुळे तर मी आज सकाळी सासूबाईंना सांगून आले की मी माझ्या आईच्या घरी चाळीस जाणार आहे. आणि शौर्य, तू असं का म्हणालास की तू जाणार आहे? तू येणार नाही आहेस का? शौर्य विचारतो, का नाही येणार? नक्कीच येणार आहे. फक्त माझ्या काही मीटिंग लाईनअप आहे, तेवढ्या उरकतो आणि मग येतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे ना, मलासुद्धा खत्री सरांनी काही कामं सांगितली आहेत, तेवढी कामं झाली का मग मी सुद्धा येईल, मी तुझा वेट करेल. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, माझा वेट करू नको, मला थोडा जास्त वेळ लागेल, तू जा ना, मी येईल थोड्या वेळाने. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी जाईल, पण तू नक्की ये बरं का? शौर्य हो म्हणतो. आणि इकडे अर्पिता ही दिव्याला म्हणते, मी कशाला नाटक करेल, मी काही नाटक करत नाही आहे. तर दिव्या ही अर्पिताला विचारते, मग जेव्हा तू शौर्यशी बोलली? अर्पिता म्हणते, हो, मी शौर्यशी बोलले. दिव्या म्हणते, अगं तेच तर सांगतेय, जेव्हा तू शौर्यशी बोलली तेव्हा शौर्य शेजारी कोण होतं हे तू पाहिलं नाहीस का? तर अर्पिता म्हणते, कोण होतं शौर्यच्या शेजारी? विजया काकू होत्या, हर्षवर्धन अंकल होते. दिव्या म्हणते, अगं ऊर्जा होती, ऊर्जा. ऊर्जाचं नाव ऐकून अर्पिताच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पुन्हा एकदा बदलतात. आणि अर्पिताला दिव्या विचारते, तू ऊर्जाला नाही पाहिलंस का? ऊर्जा, शौर्यची बायको. तुला माहीत नाही का, शौर्याचं लग्न झालंय आणि आता ऊर्जा याच घरात राहते आणि ती नेहमी याच घरात राहणार आहे. अर्पिताला खूप राग येतो. दिव्या म्हणते, आता खरं खरं सांग बरं का, तू हे सगळं नाटक करतेस ना? तुला माहिती आहे ना की शौर्याचं लग्न झालंय आणि ऊर्जा या घरात आहे, तरीसुद्धा तू हे सगळं लग्नाचं नाटक करतेय, पुन्हा पुन्हा इथे येते. तर अर्पिता म्हणते, मी कशाला नाटक करेल? मला माहिती आहे ना त्या दोघांचं लग्न झालंय, ती आता याच घरात राहते, पण ती या घरात जास्त दिवस टिकणार नाही आहे, हे पण मला माहिती आहे. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, ती या घरात जास्त दिवस टिकणार नाही आहे म्हणजे तुला कोणी सांगितलं? तर अर्पिता सांगते, मला सगळं माहिती आहे की ती या घरात जास्त दिवस टिकणार नाही आहे. हर्षवर्धन अंकल तिला या घरातून हाकलून लावणार आहे. दिव्याचा विश्वासच बसत नाही. दिव्या विचारते, अर्पिता सांग ना, तुला हे हर्षवर्धन अंकलने सांगितलं का? कधी सांगितलं? कोणी सांगितलं? अर्पिता म्हणते, अगो, त्यांनी माझ्या डॅडला सांगितलं की ते ना, पण ती पुढे काही सांगणार. इतक्यात विजया आणि आजी बाहेर येतात. आणि अर्पिता विचारते, तुम्ही दोघे आतमध्ये कुठे गेल्या होत्या? मला तुमच्याशी बोलायचं होतं ना? तर विजया म्हणते, अगं आम्ही आतमध्ये गेले होतो तुझ्या आईशी बोलायला, तू त्यांना न सांगताच आली इथे. तर अर्पिता सांगते, नाही, मी त्यांना न सांगता नाही आली आहे, मला थोडी घाई होती ना, म्हणून मी लवकर निघाले घरातून, त्यामुळे सांगता नाही आलं. विजया म्हणते, ठीक आहे, आता तू घरी जा. अर्पिता म्हणते, हो हो, आता मी घरी जाते, नंतर परत येईल बरं का? तर दिव्या म्हणते, चल मी तुला सोडायला येते, कारण दिव्याला पुढचं ऐकून घ्यायचं असतं. विजया म्हणते, अगं ती सांगते ना, ती जाईल तिची, तू जाऊ दे. आणि अर्पिता ही तिथून बागडत बागडत निघून जाते. आजी विजया यांना खूप टेन्शन आलेलं असतं. दिव्या विचार करते, ही मला नेमकं काय सांगणार होती? आणि विजया म्हणते, जशी ही आपल्या घरी न सांगता आली तशी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकते आणि काही अघटित घडलं तर काय करायचं, त्याचे परिणाम खूप वाईट होतील. या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की अर्पिताची ही परिस्थिती कशी बदलणार आणि आता ती पुढे कशी सुधारणार.
आणि इकडे ऊर्जा आई आई असं करत करत आपल्या घरी पोहोचते. आईला खूप आनंद होतो आणि पूर्वा ऊर्जाला घट्ट मिठी मारते. या दोघी मायलिकी खूप खुश असतात. पूर्वा म्हणते, काय सांगू ऊर्जा तुला, कधी तुला एकदाची घट्ट मिठी मारते ना असं मला झालं होतं. ऊर्जा म्हणते, हो आई, मला सुद्धा तुला भेटण्याची खूप इच्छा होती. तर पूर्वा म्हणते, कालपासून मी तुझी वाट पाहत होते, कधी येशील कधी येशील, पण तू काय आली नाही आणि पद्माकडे निरोप पाठवला. अगं बाई, एवढी सासूरवाशीण होऊ नकोस, मला तुझी खूप आठवण येते. अधेमध्ये असे एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी भेटायला येत जा. तर ऊर्जा सांगते, आई, मला सुद्धा तुला भेटण्याची खूप इच्छा होती, मला काल यायचंच होतं, पण खरं सांगू घरी जाणं जास्त महत्त्वाचं होतं ना, म्हणून मी घरी गेले. तर पूर्वा म्हणते, हो ऊर्जा, मी समजू शकते. ऊर्जा ही पूर्वाला सांगते, आई, मी जिंकले, मी केस जिंकले, मी पद्माला न्याय मिळवून दिला, सत्याचा विजय झाला, असत्याची हार झाली. हे ऐकून पूर्वाला सुद्धा खूप आनंद होतो. पूर्वा म्हणते, चल ऊर्जा. आणि पूर्वा ही ऊर्जाला घेऊन तिच्या बाबांच्या फोटोसमोर येते आणि पूर्वा म्हणते, अहो, आज आपली ऊर्जा जिंकली, सत्याचा विजय झाला. तुम्ही जे काही कमवलं होतं ते सगळं आपल्या मुलीने परत कमावलं. तुमची गेलेली इब्रत, तुमचा गेलेला आत्मसन्मान, हे सगळं ऊर्जाने परत मिळवलं आहे. ऊर्जा खूप इमोशनल होते आणि म्हणते, बाबा, मी जिंकले, माझी पहिली केस जिंकले आणि मला याचा आनंद होतोय की मी तुमचा सूड घेऊ शकले. ज्या व्यक्तीने तुम्हाला कोर्टात हरवलं होतं, तुमचा अपमान केला होता, तुमचं करिअर संपवलं होतं, आज त्याच व्यक्तीला मी कोर्टात हरवलं आहे. आज मी त्याचा अपमान केला आहे, पण सत्याच्या मार्गाने, चांगल्या मार्गाने. त्यांच्यासारखा चुकीचा मार्ग मी नाही अवलंबला. हे सगळं ऐकून पूर्वाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. आणि मग ऊर्जा ही पूर्वाला सांगते, आई, तुला काय सांगू, ज्या क्षणी जज साहेबांनी निकाल दिला, त्या विक्रांतला पोलीस कस्टडी सुनावली ना, त्या क्षणासाठी मी तेथे नव्हतेच. मला असं वाटलं मी माझ्या बाबांबरोबर आहे आणि बाबांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. ते मला आशीर्वाद देत आहे. त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आहे. जेव्हा कोर्टात सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या ना, तेव्हा मला असं वाटलं की या टाळ्या माझ्यासाठी नाही आहे, तर या माझ्या बाबांसाठी आहे, त्यांच्या शिकवणीसाठी आहे, त्यांच्या संस्कारांसाठी आहे. हे सगळं बोलताना ऊर्जा खूप खुश असते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात आणि पूर्वाच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू आलेले असतात. पूर्वा म्हणते, ऊर्जा, हे सगळं तू सांगतेस ना, तर मला असं वाटतंय खरंच मी त्या क्षणी कोर्टात हवे होते. हा क्षण मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवायला हवा होता. याची देही याची डोळा, मी ते सगळं पाहायला हवं होतं. ऊर्जा म्हणते, हो आई, तू त्या क्षणी कोर्टात असायला हवी होती. पूर्वा म्हणते, पण ऊर्जा, जेव्हा तू ही केस जिंकली आणि मग घरी गेली, तर घरी सगळं ठीक होतं ना, काय झालं घरी? ऊर्जा म्हणते, आई, घरी सगळं ठीक कसं असेल? तुला सुद्धा माहिती आहे ना घरची परिस्थिती कशी असणार आहे. पूर्वा विचारते, मग ऊर्जा, हे सगळं तू कसं मॅनेज केलं? घरातली परिस्थिती कशी असेल ना, याचा तर मी फक्त विचारच करू शकते, पण तुला ते सगळं भोगावं लागलं. ऊर्जा म्हणते, आई, खरंच घरातील परिस्थिती खूप वाईट होती. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ऊर्जाने एवढी मोठी केस जिंकली आहे, त्यासाठी तिचं कौतुक झालंच नाही, उलट हर्षवर्धन हरला याचं दुःख मनवलं गेलं. पण आता ऊर्जा तिच्या प्रेमाच्या माणसांमध्ये चाळीत गेली आहे आणि तिचं कौतुक होणार एवढं मात्र नक्की. आता तर फक्त तिचं कौतुक तिच्या आईने केलं आहे, पण आता चाळीतले लोक मोठा जल्लोष करणार आहे. वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जाच्या घरी शौर्य, दळवी काकू, पद्मा आणि चाळीतली सगळी माणसं पोहोचतील. बायका, मुलं, लहान मुलं सगळे तिथे असतील. आणि मग दळवी काकू चक्क ऊर्जा आणि पद्मा यांच्या गळ्यात हार घालून त्यांचा सत्कार करेल. मग ऊर्जाला एक फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून देईल, ज्यामध्ये ऊर्जाचा फोटो असणार आणि आमची मुलगी आमचा सन्मान असं लिहिलेलं असेल. त्याचबरोबर भारतनगर चाळ क्रमांक 7 असं सुद्धा लिहिलेलं असेल. दळवी काकू म्हणतील, ऊर्जा, तू फक्त तुझ्या आईबाबांचं नाव नाही मोठं केलं आहे, तर आमच्या संपूर्ण चाळीचं, भारतनगर चाळीचं नाव मोठं केलं आहे. आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतोय की तू आमच्या चाळीची मुलगी आहे. ऊर्जाला खूप आनंद होईल.
शौर्य, पूर्वा हे सगळे सुद्धा खूप खुश असतील आणि मग तेवढ्यात चाळीतली सगळी लहान मुलं ऊर्जा ताई आमचा सन्मान, ऊर्जा ताई आमचा सन्मान अशा घोषणा देऊ लागतील आणि त्यानंतर सगळेजण चक्क भन्नाट नाचणार, डान्ससुद्धा करणार आणि सगळेजण आपल्या आनंदात किती खुश आहेत हे पाहून ऊर्जालासुद्धा खूप भारी वाटेल. कारण ही केस तर कालच तिने जिंकली, पण काल कुणीही तिचं कौतुक केलं नाही. हर्षवर्धनच्या घरी गेल्यानंतर तिला फक्त त्रास, अपमान, मनस्ताप सहन करावा लागला. पण आज चाळीमध्ये मात्र सगळे तिचं कोड कौतुक करताय, तिच्यासाठी घोषणा देताय, टाळ्या वाजवताय, तिचा सन्मान करताय, तिच्या आनंदात सामील होऊन नाचताय. हे सगळं पाहून ऊर्जाचा ऊरसुद्धा भरून येतो. ती खूप खुश होते. तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.